आणि आम्ही रितेशच्या घरी काट्या घ्यायला आलो. स्टिक दाखव आपल्या स्टिक, कारण आपली पोरं ॲन मुमेंटला बोलतात की स्टिक नाही आहे. आता भाजीवाले येतात अशी किचकिच नाही. हे थांब कधीच नाही. हे भावा आता ना ब्लॉग मध्ये गोष्टी बोलायचे जे आता झालंय ते आपल्याशी. आता काय बोलू नको. थापजोड रेडी करतो सोन्या. ऑर्डर आहे ना आता. काय चालू आहे विषय. झलक 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 झलक. वा वा वा. अजून काय काय करू शकतो. वरती फायर बघ, वरती बघ. हा तुझा काय आहे. दुसऱ्यांच्या घरात वाकून बघायची सवय गेली नाही का अजून. हा बरोबर. ते सरळ ते बदामाचं झाड आहे. नाही बघा माझ्या नावाचं आहे. बघा इथे ह्याची एक्स्ट्राची राहते ना अजून. बायकोने बघितलं ना मारेल तुला. आता सोन्यात थाप आहे का. बाई मी वाजवणार आज मी वाजवणार थाप. पहिला सांगतो तुझा हा देणारच नाही. मी मारून ठेवेल त्याला. देणारच नाही. तुझा आहे ना ट्यून केलेला आहे ना त्या दिवशी. नो मी बजाएगा. मला आताच हर्ष बोलत होता काय अभी तू ट्यून कर जेली मांगे का तेरे पास. क्या रे हार्ट. हे वाजव ना. कॉपीराइट नाही येणार ना. गुरु भैया कोण आहे तुझे. गुरु भैया तुझा कोण आहे. हा लगेच तुझा ब्लॉग चालू. पण आज पॅड नाही आहे. साईड रम आहे. आता आलेला आहे. तर भावा किती वेळ अजून. अर्ध्या तासात रेडी सगळं. आणि काय काय सामान ते पण सांगा. 2 रोटो 2 जोडी बेस 2 सिनियर 2 ताशे. आणि काय आहे वरात आहे त्यासाठी 2 रोटो वरात आहे आणि 2 रोटो सांगितले त्यांनी वाजवायला. त्यांची इच्छा आहे. आणि साईड ड्रम असे 2. हे साईड ड्रम किती येते रे. हा 2 साईड ड्रम 4 बेस 2 रोटो. बघू आता इन्स्ट्रुमेंट काढा आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. चला ही पत्रिका काय ना हिने दाखवलं की नाही. हे लवचं लग्न आहे. आमच्या बीटच्या पोरांना नाही पाठवलं पण बाकीच्या पोरींना बरोबर पाठवतं. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. पाठवलं नाहीये त्यांनी. म्हणजे हा ह्याच्यासारखा नसावा गद्दार. भाऊ तुम्ही भाऊ लोक माझे. भाऊ लोकांना कधी पाठवतात पत्रिका. मग काय आम्ही फुकट नाही. भाऊ लोक असून पण फुकट नाही आम्ही. आमच्या लव्याच्या त्या चंदू विक्या कशा त्यांना पत्रिका आली का विचार ना आपण. त्यांना पाठवले असते. बरोबर. भेदभाव करतोस तू. भेदभाव करतो. चुकीचं आहे. भारतामध्ये सगळ्यांना समान भाग घेणं आहे. काय बोलतात ते रे. सगळ्यांना स्वातंत्र्य काय समान आहे. ते काय ते वेगळंच आहे रे. जाऊ दे आता आठवत नाही है ना वसुली. 2 मिनिटं चालू ठेव. एवढा अभ्यास केला असता तर आपण कुठं असतो. ते तर आहे रे. म्हणून लवचं आता लग्न आहे. अभ्यास नाही केला म्हणून लवचं लग्न आहे. आणि
हा अरे तुला लवणी नाव नको पत्रिका घेऊ, नाव पाठवली नको का? घेऊ, नाव नको घेऊ. लवणी पत्रिका पाठवली आहे का? हा हा लवणी. अरे नाही विचारतो. हा, ठीक आहे. बाकीच्यांना कोणा पाठवलं ना, बाकी काय नाही. काय कुठे येऊन दिली? दिली वा, ना? वा, वा. ठीक आहे ठीक आहे भाई. ठीक आहे ठेव, फोन कट कर. हा होता विक्क्या. हा विक्क्या होता, त्याच्या घरी जाऊन दिली आणि आम्ही येडे. वाट ठीक आहे, हा. पत्रिका कधी येतोय आम्हाला व्हॉट्सअप तरी आली तरी भरपूर आहे, पण ते आलीच नाही. मी चाललं, मी 2 दिवस बाहेर गावी इथे राहणार. आणि मला बघायचं होतं खरं बोलतो की खोटं बोलतो. बाई पण त्यांनी खोटं बोललं. अरे नाही पाहिजे तर नको पाठवू ना नको बाई. बोलू, आम्ही नाही ना तुझ्या रेड बुल पियाला. असं काही नाही नको तुझी हळदीची दारू आम्हाला. ए तू दारू पितो नाही. बाई? दारू बाई पकडला व्लॉग मध्ये पकडलाय गण्या. काय बाई नाही, असं काय नाही, पण आपल्याला नाही तर नाही, बाकीचे आहेत ना आपली पोरं. माझं नाही, माझा तर विषय सोडून दे. माझा तर विषय मग तू दारू का बोलला? भाई देणार ना तो आपल्या पोरांना, जे पिणार आहे त्यांना. हा, आणायला त्यांना की. देणार, त्यांना देणार. मग. हा भाई. लाव्या गद्दारी केली सा. आमच्या वसुली भाईचा फक्त लग्न येऊ दे, म्हणून तर धमाल बघा. काय पाहिजे लाव? काय? उत्तर दे. हे वसल्या हा. आपल्या लग्ना भेंडी बोलायला सांग त्याला. लग्नाचा विषयच नाही. हा. सगळ्यांची पत्रिका. बघायला. त्यांच्याकडे ना मी- बोल ही बिल्डिंग आहे ना, बिल्डिंग आम्ही पूर्ण घेणार आहे. इथे असेल वसुली भाईसाठी पहिला माळा, तिकडे चेंजिंग रूम, त्याच्यावरती आपल्या वहिनींसाठी चेंजिंग रूम, त्याच्यावर अरे बनसोडे साहेब. बनसोडे साहेब चालले. हा मीटिंग आहे मीटिंग. हा, त्या 3rd प्लेस हॉल असेल, त्याच्या 4th वरती तिकडे काय असेल जेवणाची ना, हा, जेवण. त्याच्यावरती फोटोशूट, त्याच्यावरती काय ठेवा रे, त्याच्यावर काय ठेवूया? वरती ओपन प्लेस आहे, प्ले ओपन नाही. नाही फोटोशूट ठेवूया, फोटोशूट तिथे फक्त तुमच्यासाठी वरती फोटोशूट. आणि टेरेस वरती वरात करू शैली आपण. वरून खाली वरात मधून आम्ही येणार आहे. आणि हा बघा भावानी एक रॅप बोल. चल आता तुला रॅप बोलावंच लागेल, बोल. हे सोन्याला चावी सांग ना. आता आम्ही इन्स्ट्रुमेंट काढू आणि आपल्या लोकेशनला पोहोचू. कारण एक कुठे लोकेशन त्यांचं, अरे हा जिथे आपण वाजवलं ते त्यांचं लग्नाचं लोकेशन आहे. सोन्या चावी. तर आपण थोड्या वेळात जाऊया. चला म्हणजे इन्स्ट्रुमेंट काढून थोड्या वेळात भेटतो मी तुम्हाला. थापडोळ म्हणाले लड्डू मिठ्यानी. पण मीच थाप घेणार आहे भाई, तो बोललाय ब्लॉग मध्ये देतो तुला. सोन्या बोलला आतमध्ये ठेवलाय तो, काढून गळ्यात बांधून देतो तुला. ठीक आहे चालेल. चला आता आपण इन्स्ट्रुमेंट काढा, त्यांनी चावी आणून दिली आहे. चला मिळते हे थोडी देर में. वाजलेले आहेत 10 आणि आम्ही रितेशच्या घरी काट्या घ्यायला आलो. स्टिक दाखव आपल्या स्टिक. कारण आपली पोरं अँड मुवमेंटला बोलतात की स्टिक नाही आहे, मग आता असं करावं लागतं की स्टिक घ्यायला यावं लागतं. असं मध्ये रितेशच्या घरी नशीब तो जवळच्या जवळ आपला भाऊ आपल्यासाठी करून ठेवतो, म्हणजे सगळ्यांसाठी. रितेश रेणुकुंडा तुम्ही ऐकलं असेल. आता आम्ही निघतोय आपल्या लोकेशनवरती किंवा आपल्या वाडीत जाऊन भेटूया. चला गाडी चालवतो मी. हा गाण्याची गाडी आहे भाई, बुलेट. काढा माझी व्हिडिओ काढ. चल बोलू नको तू, बोलून काय फायदा नाही. प्रसाद मिस्त्री सगळ्यांना माहिती माझं नाव. एका किक मध्ये चालू झाली तर तुझी बुलेट तुझ्यासारखी आहे, कडक कडक झाली आहे. चल बस. 5 minutes later. चला मित्रांनो, आता आम्ही आलोय परेरावाडीत, म्हणजे अंजली मेडिकल जवळ. तम्मीच्या इथून काट्या वगैरे घेऊन निघालोय. आणि हा याला ओळखतात, हा आमच्या इथे फेमस आहे, शेरे मामाचा पोरगा. हा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. आता आम्ही चाललो लोकेशनला. परेरावाडीत पोहोचलेलो आहे, जिथे आपण हंगामा करतो दरवर्षी गणपतीत. तेच म्हणजे साकी मौलीचा राजा, तिकडे जात आपल्या सो दादूच्या एरियात. चला. हे काय खिलवणार आहेस तू गण्या? मंचुरियन वगैरे? हा भाई, मुडे मुडे मुडे. बस बाण सोडले भावा, बाण सोडला फक्त मी, पण भावाने आपल्या दिलंय खायला. चला आता आम्ही मंचुरियन खातो, नंतर भेटतो. काय बोलतो शेऱ्या, खाणार ना? किती? एकच प्लेट. हा चला. 5 minutes later. तर मित्रांनो, आता आपण लोकेशनवरती पोहोचलोय आणि त्यांनी 10चा टायमिंग दिला. आता वाजलेत 11:15. 11:15 वाजलेत ना? 11:15 वाजलेत. आणि इथे अजून हातगाडीचा काय पत्ताच नाही बघा. आम्ही सगळं स्टँड वगैरे लावून बसलो. इथे साई बसलेला आहे.
आणि इथे आपला तो शेरे मामाच मगाचा. तर अजून काहीच सेटअप झालेला नाही. आता सांगतात की ते आम्हाला कीबोर्ड पण हवा आहे आणि बुलबुल पण हवा आहे. आपला सेटअप पण नाही झालं आहे. आणि आज 2 रोटो मागे सांगितलं तुम्ही, आणि त्यासाठी 2 रोटोसाठी 2 हातगाड्या लागणार आहेत. तर हातगाड्याच नाही, आता ते बोलतात 15-20 मिनटं करून असे झालेत अर्धा तास. तर बघा आता हातगाड्याला तुम्हाला भेटतो थोड्या वेळ. चला. 1 hour later. मित्रांनो आता वाजलेत 12:30 वाजून गेलेत. मच्छर आलो टेम्पोत झोपलो आम्ही सगळे. 11 का मच्छर बघ किती आहे. हे बघा सामान इमान मच्छरांच्या दुनियामध्ये जेली झोपलेला वन साइड. बघा मच्छर बघा. बघा मोबाईलच्या समोरच आहेत. मोबाईलच्या समोरच आहेत बोललो. लय आहेत. आणि आपला सेटअप पण रेडी झालाय. आणि अजून नवरा आणि नवरी आलेले नाही आहेत. मी मस्त 1-1.5 तास झोप काढली टेम्पो मध्ये. बघा आपली अवस्था. चलो काय विषय काय, नवरा नवरी येते की नाही? येत आहेत 5 मिनिटात येतात असं बोलले ते. बघू. आणि बाजूलाच हॉल आहे, म्हणजे ते शाळा आहे. शाळेच्या इथून अजून ते आलेले नाहीत. याच्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघाल हळदीचं ते. हा दाखवलंय. तुम्ही हळदीचा ब्लॉग बघाल ना तर त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला. जवळच आहे इथून. आणि तिकडची बाई एक मेडीन आहे, त्या घरात राहते. तिची ती मुलं बोलते माझी मुलं झोपली आहेत, इथे वाजवू नका, पुढे जाऊन वाजवा. आता काय माहिती. आणि यांनी सांगितले 2 रोटो. तर बघा सेटअप आपला मस्त झोप काढून झालाय. मस्त झोप काढले टेम्पो मध्ये. मस्त कडक 1.5 तास तरी झोपलोय मी. माझी झोप काढली मी. आणि सकाळी कामाला पण जायचंय. तर बघू ते येईपर्यंत मी झोपूनच राहणार. आता डायरेक्ट वाजवताना तुम्हाला भेटेल मी. चला. भोंगे हे बघा कुठे घुसतायत. आमच्या झोपा पूर्ण नाही झाल्यात अजून. आली गाडी आता. चॉकअप आली. आज तुषार आणि संस्कार रोटो वाजवेल. बघा वरती चढले. आणि नवरा नवरी पण आलेले आहेत. आता वाजलेला आहे 1. किती वाजले दाखव जरा मोबाईल मध्ये. बघा 1. आणि नवरा नवरी पण आलेली आहे. आणि आज साहिल आहे कीबोर्ड वरती. हा बघा कसं वाटतं रात्रीचे 1 वाजता वाजवला. 1 वाजता वाजवला कसं वाटतंय? माझ्या आता तर धमाल आहे. धमाल. आता पाठ हे बघा रथ पण आलेला आहे. नवरा नवरी रथ मध्ये बसून आले. आणि आज बॉबी देओल आलेला आमचा. फुल दाखव मिशी दाखव. फुल फिरो मिशी फिरो. बुलबुल आणि कीबोर्ड लावलेला आहे. आणि 4 व्हीलर. चला आता तुम्हाला डायरेक्ट वाजवताना भेटतो मी. चलिए शुरू करते हैं.
वाजलेले आहेत 2:30 आणि इन्स्ट्रुमेंट ठेवायला चालू केलंय. थोडी आपली जरा मचमच झालेली, तुम्हाला सांगतो थोडा काय झालेलं आणि काय नाही ते. आता आम्ही फटाफट इन्स्ट्रुमेंट वगैरे भरतोय आणि घरी जायला रवाना डायरेक्ट. तर तुम्हाला थोडा वेळ सांगतो काय इश्यू झाला ते. चला इन्स्ट्रुमेंट ठेवताना भेटतो आपण, नंतर बोलूया. ते आहेत 2:45. त्यांनीच बोलवल्या. चाललंय सामान काढायचं आता. इन्स्ट्रुमेंट म्हणजे ठेवायचं. आमच्या इथे एवढे बाजूवाले येतात असे किचकिच नाही. हे थांब कधीच नाही. ए भावा आता ना ब्लॉग मध्ये गोष्टी बोलायचे जे आता झालंय ते आपल्याशी. आता काय बोलू नको, टाइमपास नाही भाई, जे आहे ते खरं. बरोबर की नाही बोलायचं, कारण अभी नाही बाद में सब हिस्ट्री बताएंगे काय झालं काय नाही. म्हणून आम्ही इन्स्ट्रुमेंट फटाफट ठेवलं. आपल्याला काम धंदा आहे, सकाळी कामाला जायचं, त्यामुळे आता आम्ही फटाफट इन्स्ट्रुमेंट मला करतो फ्री. नंतर तुमच्याशी बोलूया आपण. मला पण हा दाखवलं, तुम्हाला सगळं दाखवलंय. असं रोज काम केलं ना दादांनो, खूप मजा येईल. मी रोज करतो मित्रा. हो आणि लेट येतोस लवकर येतो. आणि इन्स्ट्रुमेंट आपण आता कुठे वर ठेवतो दाखवतो. थांबा हे बॉबी देवल काय आलं. वर कोण चढलंय हे बघा. हे बघा साई सामान ठेवतोय. नवीन लाईट लावले, डिस्को नवीन. हा रे एस्थेटिक लाईट आहे. कडक कडक कडक. चला इन्स्ट्रुमेंट ठेवताना तुम्हाला थोडा वेळ भेटतो मी आता. तर मित्रांनो आपला असा सीन झालेला. आता आपण इन्स्ट्रुमेंट वगैरे झाले ठेवून. तर मी आता बोलतोय कारण वाजले आता 3. हे बघा डोड्डो आणि ते लोक काय कोसळलं फळी. तर डोड्डो आणि हे लोक सगळं करतायत. तर असा विषय आला काय मला पण एवढं माहिती नाही, कारण मी डोड्डो, तुषार, पत्या, अजून एक जण होता. आम्ही सगळे तिकडे आतमध्ये वाजवतो. दादू होता आतमध्ये वाजवतो. तर बाकीचे आपली पोरं आहेत. तर पोरांना माहिती काय झालेलं सांगा. काय नाही झालं, वाजवणाऱ्याची रिस्पेक्ट केली पाहिजे. एखाद्या म्हणजे वाजवणारे कलाकार जर तुमच्यासाठी 2-2, 3-3 वाजेपर्यंत आता अवेलेबल आहेत ना, त्यांची रिस्पेक्ट करा. हे वाजवा ते वाजवा, हे नाही आवडलं ते नाही आवडलं, हे सगळं गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्हाला जर तुमच्या मनासारख्या टायमामध्ये जर भेटताय ना, तुम्हाला समोरचा कलाकार खुश करतोय ना, तर तुम्ही त्याला रिस्पेक्ट देऊन असं तुमचे 2 शब्द देऊन खुश करा. ना की त्याला असं म्हणजे बोलून काहीतरी वाईट कमेंट करून त्याला मन दुखवायचं, असं हे सोडून द्या. आता हे ते असं पैशासाठी वाजवतच नाही. तुम्ही असं समजता ना तुमचं काम आहे हे ते. आम्ही काय, आम्हाला दुसरे पण कामं आहेत. ह्याच्यामध्ये कलाकार भरपूर वेल सेटल जॉबला आहेत. त्यांचं घर ह्याच्यावर नाही चालत. एक ते कलाकार म्हणून म्हणजे देवाने एक त्यांच्या हातामध्ये कला दिली आहे ना, त्याच्यामुळे ते आज वाजवतात. तर तुम्ही असं समजू नका की तुम्ही त्यांना पैसे देता ते तुम्ही विकत घेतलेले आहे त्यांना. ऍक्च्युली झालेलं कशावरून या गोष्टी झालेल्या आपल्या म्हणजे झाल्या आता म्हणजे त्यांना असं म्हणजे बँजोच वाजला पाहिजे, कीबोर्ड नाही वाजला पाहिजे. वाजता आता तुला स्वतःला माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे एवढ्या पोरांना की जर म्हणजे बाजाच्या लाईनीमध्ये सगळंच वाजतं. कीबोर्ड असू, बँजो असू, सॅक्सोफोन असू, प्रत्येक गोष्ट वाजते. इन्स्ट्रुमेंट कलाकार वाजवतोय आणि समोरचा जर नाचतोय त्याच्यावरती त्याला महत्व आहे. असं उगाच एखाद्याचं मन नाही दुखत. आणि जे बाजूला उभे राहून पुतळे असतात आणि ते म्हणणार हे वाजव हे वाजव, जे नाचताय त्यांची पण चव घालवणार, तर काय फायदा त्याचा वाजवण्याचा. ते तर आहे. आणि ऍक्च्युली काय आलेलं की आपल्या पोरांना म्हणजे कीबोर्ड वाल्यांना आणि ह्याला सायल्याला असे पाठवून हात दाखवत होते, मारायचे, म्हणजे कळी काढत होते. ऍक्च्युली हे झालं पाहिजे नव्हतं. एक तर टायमावर ते स्वतः येत नाही. आपण किती वाजता जाऊन 10 वाजता जाऊन बसलेलो होतो ना, तरी 10 वाजता आम्ही जाऊन बसलेलो. वरात आली 1 का 1:30 वाजता आली. तर आत्ता वाजले 3. तर 3 वाजता आम्ही सगळे इथे आहेत. आणि नंतर आम्ही वरात आतमध्ये सोडायला गेलो तर पोरांची मचमच म्हणजे अंगावर यायला लागले की इकडे तुम्हाला ऑर्डर भेटणार नाही असं तसं. आम्ही कोणत्या ऑर्डरवरती नाही, आम्हाला कामधंदे आहेत, आम्ही कामधंदे करून हे सगळ्या गोष्टी सांभाळतो. आणि सगळे म्हणजे चांगल्या कामावरतीच आहेत, म्हणजे सगळे सेटलच आहे आम्ही. कोण असं नाही कधीच पुढे नाही राहू शपथ. पण आमच्याबरोबर ही पहिलीच ऑर्डर असेल ना, असं काय झालं तर पहिलीच ऑर्डर, पहिलीच फर्स्ट ऑर्डर यार. प्रत्येक कलाकाराला म्हणजे असं संदेश द्यायला पाहिजे की एवढे लेट नाईट कॉल वाजवलेच पाहिजे नाहीत आता, असं ठरवलं पाहिजे. बरोबर. कारण की आपण जे आपलं म्हणजे
झोप मोड करतो, आपलं सकाळी उठून लवकर जॉबला जायचंय तरी पण त्यांची इच्छा पूर्ण करतोय, त्यांच्या आनंदात सहभागी होतोय, तरी पण ते आपल्यामध्ये कमी काढतात आहे. त्याच्यावरनं समजायचं की समोरची व्यक्ती आपल्याला काय लेखतीये, किती कमीपणा दाखवते, की हे कलाकार नाही, ह्यांना आपण विकत घेतलेले आपल्या हाताखाली. आणि बोलतात पैसे देतात, पैसे देतात आणि पैसे देऊन वाजा. भाई कलेचे पैसे मागतोच आम्ही, घेणारच, मेहनतीच्या फळ आहे. चला जाऊ दे आता काय, म्हणून आम्ही बाकी काय केलं नाही, म्हणजे मचमच करायचं तर आम्हाला गरज पण नाही. आम्ही कामधंदेवाले सेटलवाले सगळे, आपला काम भरलं आणि बँजो यायचं रिटर्न. मचमचचा संबंधच नाही, गोड शब्द 2-3 बोलले असते बस झालं असतं. नाही 100 किंवा 10 पार्ट्यांमधून एखादी एक अशी भेटते की म्हणजे किचकिच करतच राहते. किचकिच नाही, त्यांना म्हणजे असं कसे एखाद्याच्या म्हणजे कलेची जाणीव नाही समजायचं त्या लोक. बरोबर. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे लोक म्हणजे एक म्हणजे नाही का रोड आर्टिस्ट आहे, एखादी पण येतात वाजवायला, यांना पैशाची गरज असेल म्हणून. नाही भाव मोजत होता. आणि आजचा घोर आपला आहे, कारण त्या गोष्टीमुळे आपण सगळं दाखवलं नाही. तर संस्कार आपला ते गोष्टी करत होता, म्हणजे घोर सांभाळत होता. तर आजचा ब्लॉग असा होता. तर कलाकारांची पण इज्जत करा तुम्ही सगळ्यांनी. आणि बघा आता वाजले 3, आता 3 सकाळी 8ला आम्हाला 7ला उठायचं, परत जॉबला जायचं आहे. आणि आज मेन म्हणजे ललित आलेला बुलबुलवरती. हा बघा आपला भाऊ, कसं वाटलं पहिलीच ऑर्डर आणि काय बोलायचं आता, लय तमाशा. एकतर वाजलेत बघा, हे बघा 3 वाजत आले, 3 वाजले, एका वेळ वाजवायची. काय मत तर येणार नाही, काय बोलणार आता. आता कसं आपण ऑर्डर घेतलं तर आपल्याला वाजवायला तर लागणारच, बरोबर की नाही, काही करून. तर माझं म्हणणं एकच आहे, मी बघ आता जे व्लॉगमध्ये दाखवलं आहे ते का दाखवलं आहे की आमच्यासारख्या कलाकारांबरोबर या अशा गोष्टी घडतात. 100मधून 1 असतात पण घडतात. पण हे असं झालं नाही पाहिजे, कारण सगळ्यांचे म्हणजे कलाकारांची इज्जत केली पाहिजे, भले आपण रोड आर्टिस्ट असलो तरी. बाकी मला काय बोलायचं नव्हतं, म्हणून कारण मी 4-5 जण आम्ही आतमध्ये गेलेलो, नवरा नवरीला सोडायला गेलेलो ॲक्च्युली. त्यामुळे नंतर येऊन बघतो तर बाहेर पूर्ण गर्दी होती, पोरांच्या अंगावर जात होते, बाकी काय नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि ज्या गोष्टी आहे मी त्या खऱ्या सांगत जाईल ब्लॉगमध्ये, प्रयत्न करेन. मी तो शूट काढला नाही, कारण कसा बघतोय बघा माझ्याकडे, झोप येते भाई. 3 वाजता काही कामाला ना, किती वाजता? हां. तर मी ज्या गोष्टी ते खऱ्याच दाखवतो, कारण आपल्याला काय खऱ्या गोष्टी होतात तेच दाखवतो मी ब्लॉगमध्ये. तेवढं तुम्हाला समजेल आपल्या घाटकोपर म्युझिशियन बरोबर काय घडतं आणि काय नाही ते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप सारा प्रेम द्या. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत टाटा, बाय बाय.